नेक्स्ट थेरम बघा याच्यातलं इम्पॉर्टंट थेरम, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्याचं स्टेटमेंट बघा, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, ही सगळ्यात महत्वाची कंडिशन, तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय असतो, इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर कररेस्पॉन्डिंग साइड्स. आता इथं डायग्रॅम त्यांनी दिलेली आहे, त्याच्यात काय नेमकं या थेरम मधून तुम्हाला मिळणार आहे ते बघा. ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल पी क्यू आर, बोथ आर सिमिलर सांगितलेलं आहे ते इथं पहिल्यांदा. त्यानंतर हे परपेंडिक्युलर काढलेले आहेत, हाईट्स काढलेल्या आहेत त्यांच्या, हे दिलेलं आहे. हे बघा महत्वाचं, ट्रायंगल एबीसी चा एरिया डिव्हायडेड बाय ट्रायंगल पी क्यू आर चा एरिया, तर त्यांच्या साईडच्या स्क्वेअरचे रेशो घ्यायचे. म्हणजे ए बी स्क्वेअर तुम्ही घेतलं तर डिव्हायडेड बाय पी क्यू स्क्वेअर घ्यायचं, बी सी स्क्वेअर डिव्हायडेड बाय क्यू आर स्क्वेअर, ए सी स्क्वेअर डिव्हायडेड बाय पी आर स्क्वेअर. लक्षात येते का बघा, महत्वाचं काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. हे त्या थेरम वरून तुम्हाला मिळेल आणि हे पुढे वापरायचं आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. आता याची प्रूफ त्यांनी जे दिलेली आहे ती बघूयात आपण. पहिल्यांदा त्यांनी आपलं साधं एरियाचा रेशो म्हणजे आपण काय घेतो, बेस इंटू हाईट घेतो. हे बघा बरोबर, पहिल्या स्टेपला तसंच घेतलंय का. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. याचा बेस आहे या एबीसीचा बीसी आणि हाईट आहे एडी, बीसी इंटू एडी. पी क्यू आर साठी बेस आहे क्यू आर, हाईट आहे पी एस, ते इथं घेतलंय. फक्त यांना इथं सेपरेट केलं. मग याच्यातली साईड कोणती आहे ती बघून घ्या. ह्या मोठ्या त्रिकोणाची साईड आहे बीसी, या त्रिकोणाची साईड आहे क्यू आर. हे तसंच ठेवायचं. याचा अर्थ मला हे नको आहे, ह्याला इथनं काढायचं आहे. मग ह्याला जर काढायचं असेल तर हे कोण आहे जरा पहिल्यांदा बघून घ्या. हे आहेत ए डी आणि पी एस. ए डी आहे इथं आणि पी एस आहे इथं. आता ह्या दोन बाजू असलेले राईट अँगल्ड ट्रायंगल्स कन्सिडर करायचे. त्यांनी कुठले घेतलेत बघा, त्यांनी घेतलेलं आहे एबीडी आणि पी क्यू एस. तुम्ही म्हणजे इकडले घेतलेले आहेत आणि हे दोघं सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचं. तुम्ही हे जरी घेतलेत तरी चालते इकडल्या बाजूची, काही फरक पडत नाही. फक्त काय करायचं आहे प्रोसिजर ती फक्त तेवढी व्यवस्थित समजून घ्या म्हणजे झालं. मग आता याच्यामध्ये कसं घेतलेलं आहे बघा, सोपं आहे एकदम, काय अवघड नाहीये. कारण ऑलरेडी हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असल्यामुळे आपल्याला काय काय याच्यामध्ये मिळणार आहे बघा तयार. एक तर हा 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री आहे, त्यामुळे एक अँगल झाला. शिवाय अँगल बी आणि अँगल क्यू हे ऑलरेडी इक्वल आहेत, कारण हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळं ए ए टेस्ट नुसार हे ट्रायंगल एडीबी आणि ट्रायंगल पी एस क्यू हे काय होणार आहेत, सिमिलर होणार आहेत. बघा इथं हे दोन अँगल्स घेतलेले आहेत इथं. ह्याला तर डायरेक्ट त्यांनी गिव्हनच म्हटले बघा. इथं दुसरं कारण टाकता येईल आपल्याला. काय कारण लिहिता येईल, करेस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, ते जास्त योग्य होईल. आणि हे 90 डिग्रीचं आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स काय झाले, सिमिलर झालेले आहेत अकॉर्डिंग टू ए ए टेस्ट. मग आता याच्यातल्या बाजू घ्या फक्त. आपल्याला कोण पाहिजे, एडी अपॉन पी एस पाहिजे. मग एडी अपॉन पी एस जर तुम्ही घेतलं तर ए बी अपॉन पी क्यू घेऊ शकताय. बघा लक्षात येते का. पण ए बी अपॉन पी क्यू जरा बघा बरं कोण आहे ते, ए बी अपॉन पी क्यू. मी इथं डायग्राम घेतो इकडं खाली ओढून त्याची. इथं ती डायग्राम घेतोय आता. पण ए बी अपॉन पी क्यू
यालाच तुम्ही BC अपॉन QR पण घेऊ शकता. यालाच तुम्ही AC अपॉन PR पण घेऊ शकता. बघा डायग्राम मध्ये कुठल्या कुठल्या बाजू आहेत त्या. हे असं का लिहू शकताय, कारण ऑलरेडी त्यांनीच सांगितलेलं आहे की हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. आता कुठं आलोय बघा, आपण आपण इथं आलेलो आहे AD अपॉन PS, AB अपॉन PQ येते. पण AB अपॉन PQ कोण आहे? BC अपॉन QR आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही काय करू शकताय मग, AB अपॉन PQ BC अपॉन QR आहे. तर याच्यावरून तुम्ही असं लिहू शकताय AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR. हे तुम्ही लिहू शकताय. हा महत्वाचा रिझल्ट आहे. आणि ही व्हॅल्यू इथं सगळ्यात पहिल्या इक्वेशन मध्ये या ठिकाणी इथं वापरायचं. हे AD अपॉन PS काढून त्या ठिकाणी लिहायचं BC अपॉन QR. ऑलरेडी कोण आहे पुढं? BC अपॉन QR आहे. बघा आता हीच व्हॅल्यू इथं खाली घेतलेली आहे. या ठिकाणी तेच लिहून घेतले आणि त्याच्यातल्या AD अपॉन PS च्या ठिकाणी हे वापरलं BC अपॉन QR, जे आपण आता सिद्ध केलं. मग BC इंटू BC, BC चा स्क्वेअर, QR इंटू QR, QR चा स्क्वेअर. म्हणजे हे या ठिकाणी तुम्हाला असं मिळेल BC चा स्क्वेअर डिवायडेड बाय QR चा स्क्वेअर. ते हित आहे बघा. मग याला इक्वल ह्या पण दोन रेशो आहेत अजून, मग त्यांचे पण स्क्वेअर होणार. बघा इथं आता ह्या सगळ्या बाजू बघून घ्या. BC QR, AB PQ आणि AC PR सगळ्यांचे स्क्वेअर आहेत. आणि इकडे रेशो कोणाचा आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, एरियाज ऑफ ट्रायंगल्स पाहिजे असतील आणि ते ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्सच्या स्क्वेअरचा रेशो डायरेक्ट घ्यायचा आणि तिथं या थेरमचं नाव तेवढं सांगायचं. काय नाव आहे बघा? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एवढं लिहिलं की तिथलं काम बऱ्यापैकी होते. त्यामुळे हे एक नवीन कारण आता त्याच्यामध्ये ऍड होईल. प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट प्रॉब्लेम बघा. रेशो ऑफ करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ, येत आहे बघा, हे महत्वाचं. सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. मग करेस्पॉन्डिंग साइड्स कन्सिडर करूया S1 S2. एरियाज कन्सिडर करूया A1 A2. आणि तो थेरम तो आता आपण सांगितला, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, तो वापरा. रेशो येतोय, त्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. assume that S1 and S2 are sides of two similar triangles with areas with corresponding areas A1 and A2. आता सिमिलर तर आपण इथं ऑलरेडी सांगितलेलं आहे. देअरफोर आता हिने काय दिलेलं आहे, गिव्हन लिहूया पहिल्यांदा, मग देअरफोर बघू. नाउ गिव्हन दॅट S1 अपॉन S2 हा रेशो त्यांनी दिलेला आहे 3/5. Now by theorem of areas of
सिमिलर ट्रायंगल्स. तुम्ही असं लिहू शकताय A1/A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर, म्हणजेच S1/S2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. S1/S2 आहे 3/5, ते वापरा त्याच्यात. Therefore A1 divided by A2 is equal to 3/5 त्याचा स्क्वेअर, मग याचा स्क्वेअर येणार 9/25. हे त्याचं फायनल आन्सर. किरकोळ प्रॉब्लेम आहे, काही विशेष नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ triangle ABC is similar to triangle PQR, AB as to PQ equal to 2 as to 3, then fill in the blanks. तर काय याच्यामध्ये येणार आहे? सिमिलर आहेत म्हणून सांगितलेलं आहे आणि एरियाचा रेशो विचारलाय, मग AB स्क्वेअर. तर इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला? PQ चा स्क्वेअर घ्यावा लागेल. इथं लिहिताना थोडस जागा इथं कमी पडते मला, त्यामुळे मी इथं सरळ इथं सेपरेट तुम्हाला लिहून दाखवतोय. तर इथे येणार आहे AB स्क्वेअर डिव्हायडेड बाय PQ स्क्वेअर. ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे त्याच्या पाठीमागचं रिझन. त्यांनी काही रिझन वगैरे लिहास काही सांगितलं नाही, तरी पण इथे लिहून दिलेलं आहे. मग त्यांचा रेशो माहिती आहे तुम्हाला 2/3, म्हणजे येणार 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. एवढं सोडवा फक्त, ते येणार 4/9. हे त्याचं आन्सर येईल. किरकोळ काम एकदम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. काय काय दिलेलं आहे ते सगळं लिहून घ्या. ऍक्टिव्हिटी टाईप दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रायंगल ABC is similar to triangle PQR. मग साहजिकच त्यांच्या एरियाचा रेशो, therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR. काय येणार आहे? त्यांच्या ज्या साइड्स असतील त्या साइड्सच्या स्क्वेअर्सचा रेशो येणार. असेल इथं तुम्ही पुढे लिहू शकताय, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. कारण लिहित चला व्यवस्थित. कारणांना फार व्हॅल्यू आहे 10वी मध्ये. 11वी-12वी एवढं कोण विचारत नाही, पण 10वी मध्ये लागेल तुम्हाला. मग ट्रायंगल ABC चा एरिया त्यांनी सांगितलेला आहे 80, आणि इथं सांगितलेलं आहे 125. असं दिलं. याला 5 न भाग घालवू शकताय तुम्ही. 16×85 म्हणजे इथे येणार 16. 25×5=125 म्हणजे इथे येणार 25 असेल. आता याचं स्क्वेअर रूट घ्या फक्त. therefore AB divided by PQ is equal to 4/5. मग त्यांनी बघा बरं किती डायरेक्ट विचारले. त्यांनी डायरेक्ट हे घेतले आणि याच्यावरून डायरेक्ट ही व्हॅल्यू विचारली. त्याच्यामध्ये हे एवढं सगळं काम तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR, त्यांच्यातलं एक रिलेशन असं त्यांनी दिलेलं आहे. त्यापैकी QR सांगितलेलं आहे किती आहे ते 20, आणि MN किती येईल हे विचारलंय. एक एक सुरुवात करूया. गिव्हन दॅट
ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर तुम्ही त्यांच्या एरियाचा रेशो मांडू शकताय. Therefore, area of triangle LMN divided by area of triangle PQR is equal to, त्यांनी ज्या साइड्स दिलेल्या आहेत त्याच घ्या. त्यांनी काय दिलंय, QR दिलेलं आहे. म्हणजे इथं मला QR चा स्क्वेअर घ्यावा लागेल, तर इथं काय घ्यावं लागेल, मग MN चा स्क्वेअर घ्यावा. मग इथं पुढं कारण लिहा, थेरम ऑफ areas of similar triangles. असेल, ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता त्यांनी एक रिलेशन दिलेलं आहे. ऑल्सो गिव्हन दॅट, काय सांगितले बघा, 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल LMN. असं दिलेलं आहे. मग याच्यावरून तुम्हाला जो रेशो पाहिजे तो तयार करा. ट्रायंगल LMN ला PQR न, म्हणजे हा एरिया इकडे पाहिजे मला डिवायडेड बाय. Therefore, area of triangle LMN divided by area of triangle PQR equal to, हे 16 इकडे घ्या, 9/16. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम 1 and 2 काय होणार बघा, ही बाजू MN स्क्वेअर divided by QR square is equal to, हे येणार 9/16. पुढं कारण लिहून ठेवा. फ्रॉम 1 and याचं वर्गमूळ घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Therefore, MN upon QR is equal to, हे येणार 3/4. टेकिंग स्क्वेअर रूट. आता यापैकी त्यांनी एक व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी काय सांगितले, QR 20 सांगितले आणि MN फाइंड आउट करा म्हटले. QR च्या ठिकाणी 20 वापरा. Therefore, MN equal to 3/4 into 20. या 4 ने इथं डिव्हाइड करा. 3 into 5 ते येणार 50. ही MN ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर, मध्ये कॉमा पाहिजे, 225 square centimeter and 81 square centimeter. If side of the smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of the bigger triangle. आता याच्यामध्ये साधी सिंपल गोष्ट आहे. स्मॉलर ट्रायंगल असेल तर त्याचा एरिया कमी असेल, बिगर ट्रायंगलचा एरिया हायर असेल. त्या पद्धतीने कन्सिडर करा आणि त्याची साईड तेवढी काढा. तो थेरम तुम्हाला परत एकदा वापरावा लागेल. Assume that A1 and A2 are the
areas of two triangles with the sides S1 and S2 respectively. Now, given that A1 equal to 225 square centimeter किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, A2 equal to 81 सेंटीमीटर स्क्वेअर. आता यापैकी जो मोठा ट्रायंगल आहे तो पहिला आहे, त्याची साईड त्यांनी विचारलेली आहे, त्यामुळे S1 इक्वल टू क्वेश्चन मार्क येणार आणि S2 त्यांनी दिलेला आहे स्मॉलर ट्रायंगल, त्याची साईड सांगितलेली आहे 12 सेंटीमीटर. आता तो थेरम वापरा फक्त. बाय थेरम ऑफ areas of similar triangles, काय येणार इथं, एरियाचा रेशो A1 अपॉन A2 इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर हे असेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. A1 आहे 225, A2 आहे 81. दिस इज इक्वल टू, 1-2 मिनिटं मी त्याला असंच ठेवतोय आणि आता याचं सरळ वर्गमूळ घेऊया आणि नंतर S2 इक्वल टू 12 वापरायचं. याच्यात याचं जर वर्गमूळ घेतलं तुम्ही तर इथं 15 येईल, 81चं वर्गमूळ येते 9, होणार S1 अपॉन S2 टेकिंग स्क्वेअर रूट असेल. आता याच्यामध्ये S2 इक्वल टू 12 वापरायचं आहे. त्याच्या आधी अजून एक काम करून घ्या, किरकोळ सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. 3×5 = 15, 3×3 = 9 हे पण करतोय आणि S2 इक्वल टू 12 घ्यायचं, ती व्हॅल्यू पण वापरतोय. देअरफॉर S1 इक्वल टू 12 इकडे पाठवा, 5/3 इंटू 12, इथं 3 चौक 12 होणार, 5 इंटू 4 20. Therefore S1 इक्वल टू 20 सेंटीमीटर, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेलं आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर, कारण तीनही अँगल 60 डिग्री चेच असतात. त्यामुळे ए टेस्ट म्हणा किंवा ए टेस्ट न म्हणा, ते सिमिलर होतातच. शिवाय त्यांच्या एरियाचा रेशो दिलेला आहे आणि एक बाजू दिलेली आहे, दुसरी बाजू विचारलेली आहे. किरकोळ गोष्टी आहेत, काय विशेष नाही आहे जास्त. करूया सुरुवात त्या ठिकाणी. गिव्हन दॅट ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. Therefore, they are similar to each other. सिमिलर पण असणार आहेत. पुढे पाहिजे असेल तर त्याच्या टेस्टचं नाव पण लिहू शकताय, ए टेस्ट, AAA टेस्ट लिहिलं तरी पण चालते, काही अडचण नाहीये. Therefore
एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle DEF is equal to, तुम्ही त्यांच्या बाजू घेऊ शकता. इकडं AB जर घेतलं, AB चा स्क्वेअर, तर इथे घ्यावं लागेल मला DE चा स्क्वेअर घ्यावं लागेल. याचं कारण आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता याच्यामध्ये त्यांनी जे रेशो दिलेले आहेत, व्हॅल्यूज दिलेले आहेत, ते वापरू. याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF यांचा रेशो सांगितलेला आहे 1/2. दिस इज इक्वल टू AB सांगितलेलं आहे 4. 1-2 मिनिटं, पहिल्यांदा हे आहे असं म्हणतोय, मग नंतर AB ची व्हॅल्यू 4 वापरूया. टेकिंग स्क्वेअर रूट, मग AB ची व्हॅल्यू परत एकदा बघा, AB इक्वल टू 4 आहे, ते तेवढं फक्त इथं वापरा. Therefore DE इक्वल टू 4√2 हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, त्याच्यातलं ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी. ह्याला एक्झाम्पल म्हणून तयार करा ऍक्टिव्हिटीपेक्षा. त्यांनी दिले ऍक्टिव्हिटी, तुम्ही तयार करताना मात्र पूर्ण प्रॉपरली व्यवस्थित तयार करून घ्या. इन फिगर सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट D. इथं आहे बघा, PQ आणि DE पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF 20 युनिट्स. हा जो छोटा ट्रायंगल आहे त्याचा एरिया दिलेला आहे 20 युनिट्स. PF इक्वल टू 2 टाइम्स DP. हे जे PF आहे इथून इथपर्यंत, याची लांबी या DP च्या दुप्पट आहे म्हणून सांगितलंय. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. बघा, DPQE हा एवढा चौकोन जो आहे याचा एरिया काढा म्हटलं, बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, मग आता यांनी काय काय दिलेलं आहे बघा. ऍझ्युम दॅट DP इक्वल टू X. हे X घ्यायचं, मग याच्या दुप्पट PF आहे, त्यामुळे PF किती होणार, 2X होणार. मग पूर्ण DPF म्हणजे DF मला काढायचं आहे. मग याच्यावरती काय परिस्थिती आहे, D', P', F आहे, त्यामुळे DF म्हणजेच काय येणार, DP प्लस PF येणार, त्यामुळे इथे येणार PF. मग DP ची व्हॅल्यू आहे X, PF ची व्हॅल्यू आहे 2X, टोटल होणार 3X. आता दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे आहेत. इन ट्रायंगल FDE, जरा बघा ट्रायंगल्स कुठे आहेत ते. FDE म्हणजे इकडून इकडं आणि इथून इथपर्यंत हा एक ट्रायंगल घ्यायचा आहे, आणि दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे FPQ. म्हणजे परत एकदा इथून इथं यायचं आहे, मात्र आता इकडून इकडं यायचं आहे, परत इकडून इकडं, परत हा छोटा त्रिकोण घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये त्यांनी कसं घेतलेलं आहे बघा, FDE. FDE तो इथं आहे. तर या अँगलला हा अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे, कारण करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. हे दोन पॅरलल आहेत म्हणून सांगितलंय, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, असं सगळं तुम्ही कन्सिडर करू शकताय. हा कुठला येणार, FPQ येणार, ते इथं लिहा, करेस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर त्यांनी घेतलाय अँगल FED घेतलाय, तो इकडे आहे. मग याला करेस्पॉन्डिंग अँगल हा असेल FQP येणार, हे असेल.
त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स काय होतील, सिमिलर ट्रायंगल्स होतील ए टेस्ट नुसार. मग एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई हे जे दोन त्रिकोण जे तुम्ही सिमिलर दाखवलेले आहेत त्यांच्या एरियाचा रेशो घेतलाय. मग आपण ज्या बाजू फाइंड आउट केलेल्या आहेत त्यांच्या फॉर्मॅटमध्ये ते घ्यावं लागेल. एफ डी साठी तुम्हाला पहिल्यांदा ट्रायंगल एफ डी ई साठी एफ डी घेतो इथं, एफ डी चा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि या छोट्या त्रिकोणाचा एफ पी किंवा पी एफ चा स्क्वेअर घ्यावा लागेल. तसंही घ्या, काय अडचण नाही त्याची. मग एफ डी मगाशी काढलेला आहे बघा, हे बघा हे एफ डी आहे किंवा डी एफ आहे 3x त्याचा स्क्वेअर, आणि पी एफ हित आहे बघा एफ 2x आहे त्याचा स्क्वेअर. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4. त्यामुळे हे तयार झालं. आता ही जी टर्म आहे तर डिनॉमिनेटर मध्ये ही पलीकडे पाठवा, ती इकडे प्रोडक्ट मध्ये येईल, त्यामुळे इक्वेशन असेल. आता एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू म्हटलंय म्हणजे हा छोटा, याचा एरिया मगाशीच सांगितलाय 20 युनिट्स आहे, ते इथं 20 वापरा, 4 ने याला डिव्हाइड करा, 4 पंचे 20 होणार इथं, मग 9 45 होतील, 45 होणार हे स्क्वेअर युनिट्स. आता मला काय विचारलंय त्याने, या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे. मग या क्वाड्रिलॅटरलचा एरिया जर तुम्हाला काढायचा असेल तर मोठ्या त्रिकोणाच्या एरियामधून या छोट्या त्रिकोणाचा एरिया सबट्रॅक्ट करायचा. मग मोठ्या त्रिकोणाचा एरिया आत्ताच काढला आपण 45, आणि हा जो स्मॉल ट्रायंगल आहे त्याचा एरिया त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, तो आहे 20. या दोघांची सबट्रॅक्शन केली की आन्सर येणार 25 स्क्वेअर युनिट्स. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे ह्या एक्झाम्पलला ऍक्टिव्हिटी म्हणून करू नका, सेपरेट स्पेशल एक्झाम्पल म्हणून करा. 3 मार्क 4 मार्क काय आता ज्या तिथं ज्या पद्धतीनं व्यवस्था असेल त्या पद्धतीनं तुम्हाला मिळते.